नमस्कार, मी वैदवी. आज आमच्यासाठी घेऊन आले पिठलं भाकरी. तर त्यासाठी मी घेतलं 1 वाटी बेसन, त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, थोडं लाल तिखट, थोडंसं मीठ. त्यानंतर त्याच्यामध्ये घेतलंय पाणी. पाणी जशी तुम्हाला पिठल्याची क्वांटिटी हवी आहे त्याच्यानुसार घेऊ शकता. ते व्यवस्थित घ्यायचं नंतर फेटून. त्याच्यामध्ये पिठाचे गोळे होता कामा नये. ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता ते किती छान मिक्स झाले. त्यानंतर घेतल्या 2 ते 3 लसूण पाकळ्या व घेतले मिरची, ते व्यवस्थित घेतले ठेचून. फोडणीसाठी घेतलं थोडंसं मोहरी, थोडं जिरं, नंतर त्याच्यामध्ये ठेचलेली लसूण व मिरची. त्यानंतर त्याच्यामध्ये घेतला थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे. त्यानंतर आपण जे मिश्रण केले ते त्याच्यामध्ये घ्यायचे. आपल्याला जशी क्वांटिटी हवी त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचे व व्यवस्थित ते फेटून घ्यायचे. म्हणजे जेव्हा कड येतो त्याला तेव्हा त्याचे गोळे होत नाही पिठाचे, ते घट्ट होत नाही, पातळच राहतं. गॅस स्लोवरती ठेवून त्याला असं फेटत राहायचं आहे. 5 ते 10 मिनटं लागतात कड यायला व्यवस्थित. बघू शकता आपलं पिठलं तयार आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.